युनिव्हर्स तोपर्यंत तुम्हाला कोणतीच गोष्ट देत नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी एन्झायटी असेल, तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरत असाल. तर घाबरणं किंवा एन्झायटी म्हणजे नक्की काय, तर आपल्यात लो व्हायब्रेशन्स असतात किंवा लो फ्रिक्वेन्सी असते. ह्या लो व्हायब्रेशन आणि लो फ्रिक्वेन्सीमुळे आपण कधीच कोणतीच गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. तर तुम्ही म्हणाल की एन्झायटीमुळे आम्हाला कुठलीच गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत तर बरोबर आहे. पण ती एन्झायटी संपवायची कशी? एन्झायटी संपवायच्या आधी एन्झायटी येते कशामुळे हे समजून घ्या. एन्झायटी यामागची कारण आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये गुरफटून गेला असाल, तुमच्याकडे बॅकअप प्लॅन नसेल, तुम्हाला समजत नसेल की त्यातून बाहेर कसं पडायचं, काय करायचं, कशामुळे झालंय, त्याला आपण एन्झायटी म्हणतोय. तर त्या एन्झायटी मधून बाहेर पडायसाठी तुम्हाला एका ठिकाणी शांत बसणं गरजेचं आहे. सोबत पेन पेपर घ्या, लिहून काढा तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी लागणारी स्किल्स काय काय तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे स्किल्स कोणते कोणते कमी आहेत हे लिहून काढा. जे कमी स्किल्स आहेत त्याच्यावरती काम करा, तुमची एन्झायटी नक्की कमी होईल. आणि हा व्हिडिओ अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांच्यामध्ये अजून थोडी एन्झायटी बाकी आहे, त्यांना एन्झायटी कमी करण्यासाठी मदत होईल.